दिवाळी म्हटलं की आकाशकंदील आलाच, मात्र आता तुम्ही असा एक आकाशकंदील घेऊ शकाल तो काही जणांसाठी निवाऱ्याचं काम करू शकतो। कसा आहे हा अनोखा कंदील आपण पाहूयात। हे काही पॅराशूट नाही, हे असं हवेत काय लटकतंय हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल। दिवसा चिवचं घरटं आणि रात्री झळकणारा हा कंदील पक्ष्यांच्या संवर्धनासाठी मुंबईच्या विलेपार्लेमधील कमर्शियल आर्टिस्ट आशिष कदमनं हा अनोखा कंदील तयार केलाय। पक्षी इथे तुम्हाला जी स्पेस ठेवलेली आम्ही या स्पेसवरती बसतात आणि दाणे आपण ह्याच्यात ठेवलेले आहेत आणि रात्रीचा आपण कंदील वापर असा होऊ शकतो, इथे बल्ब लावून आपण रात्री जावं आणि इव्हन दिवाळीनंतर पण ही संकल्पना आपण योजू शकतो की घराच्या बाहेर आपण एक शोपीस किंवा असं ठेवून पण त्याचा वापर होऊ शकतो। खास दिवाळीसाठी त्यानं सुरुवातीला एक छोटा कंदील तयार केला। ग्राहकांची पसंती पाहून नंतर 8 फुटी हा भव्य कंदील तयार केला आणि त्याला नाव दिलं फीडर लँटन। आपण दिवाळीच्या वेळेस काहीतरी आपण कंदील असा एक बनवू जेणेकरून त्यांचा एक फराळ पण होईल, म्हणजे दाण्यांमार्फत, आणि वेगळं त्यांना एक सोशल मेसेज पण जाईल। ज्या नॅचरल गोष्टी आहेत काही त्याचा वापर करून मी या सगळ्या टोपली जी बनवून त्याच्यापासून आम्ही कंदील हे केलेलं। कंदिलांचा पक्ष्यांनाही उपयोग व्हावा म्हणून कंदिलातच पक्ष्यांचं खाद्य देखील असणार आहे। SPCA म्हणून एक संस्था आहे ठाण्याची, जे पक्ष्यांसाठी कार्यरत आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे जे पैसे डोनेशन बॉक्स ठेवणार आहे इथे तो वापर करणार आहे। आम्ही त्याच्यासाठी त्यांना देऊन टाकणार आहे, ते पैसे डोनेट करणार आहे। आज आम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजता आम्ही उद्घाटन करणार आहे इथे आणि त्यातून जो पैसा येणार आहे तो आम्ही संस्थेला देणार आहे, NGOला देणार आहे। सध्या विलेपार्लेतील हनुमान नगरमध्ये लावण्यात आलेला हा कंदील लोकांच्याही पसंतीस उतरलाय। त्यामुळे जर तुम्ही पक्षीप्रेमी असाल तर तुमच्या कंदिलात या पाखरांना स्थान देण्यासाठी हा कंदील बेस्ट आहे। प्रणिता मारणे, ABP माझा, मुंबई।